आत्ताशी पोहोचलेलो आहोत आम्ही थेऊरच्या चिंतामणी बाप्पांना. आणि इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान इथे देखील डेकोरेशन केलेलं होतं आणि खूप सारी गर्दी देखील होती. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच. एका बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही जसं पुढे जात आहोत तसं खूप छान हॅपी वाटत आहे. अष्टविनायक यात्रा जशी कंप्लीट होत आहे तसं खूप छान हॅपी मनाला वाटत आहे आणि खूप आनंद देखील वाटत होता आणि खूप मज्जा वाटत होती. हा जो प्रवास आहे ना, खूप हॅपीली आम्ही एन्जॉय केला आणि त्यातल्या त्यात थंडीचं वातावरण होतं. जानेवारी महिना होता त्यामुळे खूप मस्त वाटत होतं. एकदम फ्रेश वातावरण होतं. तेच जर उन्हाळ्यात केलं असतं तर खूप चिडचिड देखील झाली असती, कारण की गरमी खूप असते, तर त्यामुळे मुलं देखील चिडचिड केली असते. पण आत्ता थंडीच्या वातावरण असल्यामुळे ना खूप हॅपी वाटत होतं. बाहेरचं वातावरण देखील, रस्त्यावरचं देखील खूप हिरवळ, खूप समाधान आणि खूप मस्त वाटत होतं. आणि तुम्ही पाहू शकता की इथे देखील डेकोरेशन गणपती जयंती होती त्यामुळे सगळ्याच मंदिरांमध्ये खूप छान डेकोरेशन झालेलं होतं. तर तुम्ही पाहू शकता की इथे देखील थेऊरला खूप सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे. हे थेऊरचं चिंतामणीचे थेऊरचं जे मंदिर आहे हे तर खूप सुंदर ना, अगोदरच्या घर किंवा वाडे बांधलेले असतात ना त्या टाईपमध्ये होतं. असं मी गावाकडे देखील ना बांधलेले घरं वगैरे पाहिलेले आहे, तर त्यामुळे मला जाणवत होतं, गावाची देखील आठवण आली आणि खूप मस्त वाटत होतं हे मंदिर आणि खूप छान थंड आणि शांत होतं. आणि तुम्ही पाहू शकता इथे बाप्पांचं दर्शन देखील ना आम्ही घेतलेलं आहे. आणि तुम्हाला देखील इथे बहुतेक यशनीच हे शूट केलेलं असावं. छान असं यशने शूट केलं आहे गपचूप असं, कारण की इथे ना कुठेही गणपती बाप्पाचे दर्शन आपण घेऊ शकतो पण शूटिंग अलाउड नाही आहे. तरी देखील यशने कसं घेतलं काय माहिती. आणि त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहोत बाहेर. आणि तुम्ही पाहू शकता हे कळस आहे या गणपती बाप्पाच्या मंदिराचं. आणि अशा पद्धतीने साईडने ना अशा मूर्त्या होत्या, तर इथे देखील यशने मी शूट करून घेतलेलं आहे. आणि आत्ता बाप्पांचं दर्शन करून झालेलं आहे. त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत जेवणासाठी. आम्हाला जेवणासाठी देखील खूप उशीर झाला आणि त्यानंतर लगेचच झोपी गेलो. आणि ज्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला थांबलो होतो तिथेच त्याच हॉटेलच्या वर ह्या रूम होत्या, तर लगेच आम्ही ह्या बुक करून घेतल्या. सगळ्यांना अशी घाबरवते आणि त्याला काय वाटेल की साप आलाय, साप. मुलांची मस्ती तुम्ही पाहिलेलीच आहे व्हिडिओमध्ये. आणि आम्ही जी रूम घेतली होती ना, ह्या रूमच्या पुढेच ना बाप्पांचं मंदिर देखील तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच. आता मी दाखवेल. हा जो कळस दिसतो याच्या मागचे जे कळस आहेत ना तेच बाप्पाच्या मंदिराचे कळस आहेत. तर इथे एवढ्या जवळ असं ना गणपती बाप्पाचं मंदिर होतं चिंतामणी. आणि हे आत्ता जे जवळ हॉटेल शालीन दिसत आहे ना, तर ते विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. तर तिथे देखील आम्ही जाऊन ना पाया वगैरे पडून घेणार आहे. आणि याच्या मागचं जे आहे ना चिंतामणी गणपती बाप्पाचं मंदिर आहे. कॅमेरावरती असं बोट न राखूस, असं सरळ धर, असं कर. स्टार्ट. एक तुझी व्हिडिओ बनवते मी. स्टॉप कर. आत्ता चाललेली आहे आमची निघण्याची तयारी. तर मी सगळ्या बॅग वगैरे पॅक करून घेतलेल्या आहेत. बाकीच्या बॅग जे आहेत ना ते देखील पॅक करून ठेवल्या तिथे. आणि आता आम्ही निघत आहोत. यशला वगैरे आवाज दिला आणि यश पप्पा वगैरे सगळे ह्या बॅग्सना उचलून नेतील. आणि तुम्ही पाहिलंच असेल वैदेही आणि सान्वी कशी मस्ती करत होत्या आणि मस्त मुलं देखील छान असे एन्जॉय करत होते. हे गेली ती प्रभात फिर तुम्ही बघायला पाहिजे होतं. रॅली बघितलं बघितलीत का रॅली? सगळे स्कूलचे रॅली. हा, स्कूलचे. मग आता निघतात हो मारुती शाळेला. आम्ही सगळे तयार होईल.
म्हणजे असं रॅली ते काढतात. स्कूलची मुलं आलेत. तुमची आहे तुमच्याकडे निघते असं रॅली? हो निघते. हो निघते. चल. पेन भरत होता काय हे बघ, अरे, गावभर आपल्याला आपल्या पेनवर फिरवायची. हा तुकडे पडायचे. हा, बाय. आम्ही ते खातोय कधी असं व्हायचं आणि द्यायचे. चिंतामणी देऊ. 26 जानेवारी होती तर त्यामुळे रॅली जात होती. तर रॅली देखील यशनी, आहोंनी आणि काकूंनी पाहिली आणि खूप वर्षानंतर शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या म्हणू शकतो आपण. आणि आता अशी आम्ही निघालेलो आहोत पुढच्या प्रवासासाठी. तर सगळे निघालेले आहेत आणि आज मी ही साडी वेअर केलेली आहे. तर काल देखील मी लाल साडी वेअर केली होती आणि आज ही साडी वेअर केली. आणि इथेच जे ना विठ्ठल रखुमाईचं खालती मंदिर होतं तर इथे आम्ही पाया पडायला आलेलो आहोत. आणि परत एकदा चिंतामणी बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन मी परत एकदा ना पाया पडणार आहे. कारण की ना मंदिराच्या मागच्या साईडलाच आम्ही ना पार्किंगला 4 व्हीलर लावली होती. तर मग मी मागच्या साईडने परत एकदा जाऊन ना बाप्पांचे दुरून दर्शन घेतलेले आहे. लाईन होती सकाळी देखील ना लाईन होती. तर त्यामुळे ना मी आतमध्ये केली नाही पण बाहेरूनच दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून निघालो. तर मंदिरामध्ये इथे ना यश आणि श्लोक देखील आलेले आहेत पाया पडण्यासाठी. खूप मस्त इथलं वातावरण ना एकदम छान असं प्रसन्न होतं. आणि इथे खूप मोठा असा मिरर होता. तर त्याच मिररमध्ये आम्ही स्वतःला बघत होतो इथे आणि मस्त वाटत होतं मिररमध्ये पाहण्यासाठी देखील. आणि तोपर्यंत ना काकू त्यांना यायला थोडासा वेळ होता, 5-10 मिनटं बाकी होते. तर तोपर्यंत म्हटलं आम्ही मस्तपैकी इथे देवांना पाय वगैरे पडून घेऊ आणि इथे बाहेरचा छान आनंद घेऊ. सकाळचं वातावरण ना खूप सुंदर वाटते. कुठेही देखील आपण बाहेर गेलो ना तर सकाळच्या वातावरणामध्ये खूप एक पॉझिटिव्हिटी असते आणि आनंद खूप छान वाटतो, खूप हॅपी वाटतं. ऑटोमॅटिकली हॅपीनेस येते सकाळच्या वातावरणामध्ये. आणि हे आहे थेऊरचं मंदिर. बाहेरून तुम्ही पाहू शकता. रात्री मी तुम्हाला व्ह्यू दाखवला होता आणि आता मॉर्निंग असून देखील ना अशी इतकी सारी गर्दी होती. तर मी दुरून असं ना बाप्पांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत पुढच्या प्रवासासाठी. इथं कोणी गाडी ठेवलं काय? माणूस लय खतरनाक. भांडकुदळ. मंदिराच्या पाठच्याच साईडला आम्ही ही इथे 4 व्हीलर लावली होती. इथे छान असं गाय वासरू वगैरे असं होतं बांधून ठेवलेलं. आणि इथे जे पार्किंगला लावलं होतं ना तिथला तो माणूस एक आहे ना तो इतका खडूस होता ना. रात्री आम्ही पार्किंगचे पैसे दिले होते तरी देखील ना मॉर्निंगला वेगळे पैसे मागत होता. आणि आता मॉर्निंगला लगेचच आम्ही इथे निघणार आहोत. तर त्यासाठी वगैरे फॉर्च्युनरमध्ये सगळी चिल्लर पार्टी बसली आमची आणि काकू काका आमच्या गाडीमध्ये बसले. मिसळ का मिसळ बोलतात. सगळ्यांनी आपापल्या आवडीच्या डिश मागवल्या होत्या आणि मी मागवली होती पावभाजी, ते पण चीजवाली. आणि मस्तपैकी सगळे आपल्या आपल्या डिशना एन्जॉय करत आहेत. आणि आव्हानचं चाललेलं आहे बडबड पटपट खा. मग मी म्हणलं शांत बसा. तर इथे वैदू मोबाईल बघून खात आहे. 26 जानेवारी होती तर त्यामुळे मस्तपैकी असे बलून्स वगैरे लावलेले होते आणि आमचं चाललेलं होतं इथे फोटोशूट. त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत सिद्धटेक गणपती बाप्पाला. आणि हा व्हिडिओ सिद्धटेक गणपती बाप्पाचा व्हिडिओ हा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच. तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.